त्यांनी सगळ्या सेवा केल्या. त्यांनी म्हणले की माझे सगळ्या सेवा झालेल्या आहेत, पण अजूनही माझा प्रश्न सुटत नाही आहे, तर का? तर ते नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे. तर स्वामी सेवाशी निगडीत उपाय जाणून घेण्यासाठी, त्यांची सेवाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचं ह्या जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कारण फक्त स्वामींचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत. तर त्यांची अनुभूती काय आहे, किती लोकांना कसे कसे अनुभव आलेले आहे, त्यांची प्रचिती, त्यांचे उपाय, त्यांची सेवा, सगळं स्वामीमय चॅनल आहे आपला. भरपूर सेवाकरी असतात की खूप सेवा करतात पण त्यांचे प्रश्न सुटत नाही. मग त्यांना असं वाटतं, समजा आता मी सेवा करते, माझ्यासोबत अजून कोणी आहे ते पण सेवा करत आहे, तर ते त्यांना असं वाटतं की बाई हिचं तर लवकर प्रश्न सुटला, म्हणजे हिनं ज्याच्यासाठी सेवा केली किंवा ज्याच्या संकल्प केला हिची तर सेवा पटकन पूर्ण झाली, हिची इच्छा पूर्ण झाली, मग माझी का नाही झाली, माझं का नाही राहिलं. मग अशी सेवाकरी भरपूर जण असतात. काय दिलेले की माऊलींनी स्वतःनी हे उदाहरण दिलेलं आहे. दोन व्यक्ती असतात समजा, तर एक व्यक्तीने सेवा घेतली, दुसऱ्या व्यक्तीने सेवा घेतली, तर दोघांना सेवा दिली गेली आणि ते केंद्रामध्ये गेले. केंद्रामध्ये दिंडोरी वगैरे तिकडे गेल्या, प्रॉपर त्यांना त्यांचा प्रश्नाचं समाधान त्यांना दिलं गेलं की तुम्ही हे सेवा करा आणि ते सेवा केल्यानंतर तुमची जे प्रश्न आहे ते सुटणार आहे, तुमचं प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होणार आहे. तर दोन्ही व्यक्तींना सेवा दिली गेली आणि नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही परत 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर त्यांना बोलावलं गेलं. तर 2 महिन्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही परत 2 महिन्यानंतर या. तर ते दोघे पण 2 महिन्यानंतर गेला, पण एकाचा प्रश्न सुटलेला असतो, म्हणजे एकाचे जे त्यांना विचार सुद्धा केले नाही, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत झालेल्या असतात आणि त्यांचा जे प्रश्न होता मेन तो पण सुटलेला असतो, पण दुसऱ्या व्यक्तीचा तो प्रश्न सुटलेला नसतो. तर त्यांनी काय सांगितलं असतं की माझं एकही इच्छा आहे, म्हणजे जे माझे प्रॉब्लेम्स आहेत ते एकही प्रश्न पूर्ण सुटलेला नाही आहे. तर असं का? त्यांना पण दिली गेली सेवा, मला पण दिली गेली सेवा आणि त्यांचं सगळं पूर्ण झालं आणि माझं का बरं पूर्ण झाली नाही इच्छा, माझा का प्रश्न सुटत नाही आहे. तेव्हा माऊलींनी सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही सेवा तर सगळं केलेलं आहे. समजा गुरुचरित्रांना भरपूर सेवा दिली होती, गुरुचरित्र पारायण होते, स्वामीचरित्र सारामृत त्यांचे अध्याय होते, स्वामीचरित्राचे, दुर्गा सप्तशती होती आणि आपले जे कुलदेवतेचे आहे त्यांना मान सन्मान होता, कालभैरवाचा मान सन्मान होता, अशी भरपूर सेवा दिली गेली होती. तर त्यांनी सगळ्या सेवा केल्या. त्यांनी म्हणले की माझे सगळ्या सेवा झालेल्या आहेत, पण अजूनही माझा प्रश्न सुटत नाही आहे, तर का? तर त्याच्यावरती स्वामी महाराजांनी एवढं छान, म्हणजे गुरुमाऊलींनी एवढं सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. तर तो उत्तर काय होता की त्याच्यामध्ये जेव्हा मी आता ते व्हिडिओ देईन, जेव्हा तुम्ही दिंडोरीला कुठेही जेव्हा सेवा घेणार ना, तर तुम्हाला एक छोटीशी चिठ्ठी दिली असते, पावती दिली असते. मग त्याच्यावरती काय असतं की पुढे जे आहे तुम्ही कोणत्या केंद्रातर्फे आलेले आहे, तुमचं नाव, गाव, फोन नंबर, तुमचे कुलदैवत कोण, कुलदेवी कोण, ते सगळं दिले असतो. तर खाली तुमचं तिकडे प्रश्न मांडायचा असतो. तर ते सगळं झाल्यानंतर मग ते सगळं विचारतात. त्याच्यानंतर मग त्याच्या बॅक साईडला तेच पावतीच्या टर्न करून तिकडे त्यांनी उत्तर दिलेला असतो. उत्तर म्हणजे तुम्हाला कोणकोणती सेवा करायची आहे ती सेवा तिकडे त्यांनी दिलेली असते. म्हणजे पुढे आपला प्रश्न असतो आणि मागे त्याचा उत्तर असतो. तर त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला होता की जे काही करायचं आहे, पूजा जे आहे ते श्रद्धेने करायचा होता. म्हणजे एक वर्ड त्यांनी टिक मार्क केला की श्रद्धाने, विश्वासाने, प्रेमाने. त्याच्यामध्ये दिलेला होता की श्रद्धा ही जे वर्ड आहे, एक छोटासा वर्ड आहे, त्याच्यामुळे तुम्ही श्रद्धेने नाही केलेले आहे, त्याच्यामुळे तुमची ही जे इच्छा आहे ते पूर्ण झाले नाही, म्हणून तुमचे प्रश्न सुटत नाही आयुष्यातले. त्यांनी एक सांगितलं की त्या माणसाला खरंच वाटलं की नाही, कारण तो माणसाला तो प्रथमदा आलेला होता तिकडे, कुठं ना कुठं त्याला असं वाटत होतं की त्यांना पण की आपली होईल का नाही, एवढं करून का होतं का, असं होतं का, एवढी सेवा केल्याने होईल का असं. जेव्हा तुम्ही एकदा सेवा घेतली, महाराजांनी तुम्हाला एकदा सेवा दिली, गुरुमाऊली असो किंवा कोणतेही जे सेवकरी असतात त्यांनी जर सेवा दिली तर नक्की ते 100% होणार आहे, हे आत्मविश्वासाने तुम्हाला ती पूजा करायची असते, तुमची सेवा करायची असते. तर तुम्हाला त्याच्यावरती डाऊट आला की नाही होईल का नाही, तर तुमचा डाऊट आल्यानेच ते काय होऊन जातं की नाही, शंका आहे म्हणल्यावर होणार नाही. मग ते ऑलरेडी, आणि जेव्हा आपण एखादी गोष्टीचं डाऊट करतो, शंका करतो ना, मग तिकडे श्रद्धाला स्थान नसतं. कारण जेव्हा जिकडे श्रद्धा असते तिकडे शंका नसतो आणि जिकडे शंका असतो तिकडे श्रद्धा नसते. त्याच्यामुळे शंका करू नका की आपलं काम होणार आहे का नाही, आपला प्रश्न सुटणार आहे का नाही. फक्त एवढंच श्रद्धा ठेवायची की नाही, आपण ज्या रस्त्यावर आलेले आहे, आपण साक्षात गुरुमाऊली कोण आहेत, दुसरे तिसरे कोणी नाहीत, साक्षात स्वामी समर्थांचा अवतार आहे गुरुमाऊली, दुसरं कोणीच नाही आहे, दत्तांचा अवतार आहे. असं मी जेव्हा जेव्हा म्हणते ना, माझ्या अंगावर असे काटे येतात.
म्हणजे खरंच ते दुसरं कोणीच नाही आहे, स्वामी समर्थांचा अवतार आहेत गुरुमाऊली. तुमचं त्यांना दर्शन झालं हेच खूप मोठं तुमचं भाग्य आहे असं समजावं लागेल तुम्हाला. तर श्रद्धेने तुम्ही जा. कुठे म्हणजे कोणत्याही केंद्रात म्हणा, कोणत्याही केंद्रात जा तुम्ही. असंच नाही की गुरुपीठलाच जायचं आहे, त्र्यंबकलाच यायचं आहे किंवा दिंडोरीला जायचं असं काहीच नाही. कोणत्याही केंद्रामध्ये जा. तुम्हाला जी सेवा दिलेली आहे ते मनाने करा, श्रद्धाने करा. असं विचार करून करा की नाही मी इकडे आलेला आहे म्हणजे मला स्वामी निराश पाठवणार नाहीत. तुम्हाला नक्की ते समाधान करूनच पाठवतील, संतुष्ट करूनच पाठवतील. हे विश्वास ठेवून तुम्ही माझी इच्छा पूर्ण होणार, मी इकडे आलेला आहे ना म्हणजे माझी इच्छा पूर्ण झालीच असं म्हणून तुम्ही श्रद्धेने जेव्हा आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो नाही माझं काम झालेलंच आहे, तर एक वेगळी खूप जास्त श्रद्धा असते. श्रद्धा म्हणजे विश्वास आहे की नाही माझं इकडे आलेलं आहे म्हणजे माझं काम होणार आहे. या विश्वासाने तुम्ही सेवा करा आणि बघा मग काय होतं चमत्कार. तुमची सेवा पूर्ण होण्याच्या आधीच तुमची इच्छा जर नाही झाली तर मी स्वामी समर्थांची भक्त नाही आहे, सेवेकरी नाही आहे. मी खूप अनुभव घेतलेले माझे तर जेव्हा माझी पहिली सेवा होती त्याच्यात ते मला 7 का 8 सेवा दिले होते. त्याच्यामध्ये फक्त 2च सेवा माझे झाले होते. मी खरं खोटं नाही बोलणार तुमच्याशी. स्वामींचा चॅनल आहे, मी एकही शब्द खोटं बोलणार नाही याच्यावर. 2च सेवा माझे झाले होते. उरलेले 6 सेवा माझी बाकी होती आणि माझा प्रश्न सुटला होता. मी खरंच सांगते तुम्हाला. तर तुम्ही फक्त एवढं विश्वास ठेवायचा ना की नाही, कारण मी आधीपासून त्यांच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे माझं एवढं विश्वास झाला होता त्यांच्यामध्ये ना की नाही मला पक्का माहिती आहे की मी इकडे आलेले आहे म्हणजे. आणि कधी आपण जात नाही हो. तुम्हाला असं वाटतं की आपण इकडे आलेले आहे म्हणून. तुम्ही जात नाही, स्वामी बोलवतात तुम्हाला. तुम्ही जर केंद्रामध्ये आलेले आहे, तुम्ही एखादे स्वामी सेवेकरीशी बोलताय, त्याच्याशी जुळताय, त्यांच्याशी तुम्ही सेवा घेताय म्हणजे तुम्ही स्वतःहून नाही आलेले आहे. स्वामींची पायरी चढायला ना केंद्राची त्याला सुद्धा भाग्य लागतो आणि त्यांनी बोलवल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही असं आहे. म्हणजे त्यांनी बोलवलेत म्हणून तुम्ही त्या केंद्रात आलेले ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तर त्याच्यामुळे आपल्या हातात काही नसतो, सगळं स्वामीच्या हातात आहे. ते करता आणि करिता तूच एक स्वामीनाथा. तर हा जे आहे ते अगर असाच म्हणलेला नाही, तेच करता तेच करवता सगळं बघता. फक्त ते जे परीक्षा असते ना ती आपली विश्वासाची असते की एवढी कठोर परीक्षा घेताना ते त्यांची परीक्षा लय अवघड असते बरोबर. पण एकदा पास झाली त्या परीक्षेमध्ये ना आता आयुष्याचं सोनं झालं तुमचं खरंच. तर असं वाटतं खूप जास्त झालं बोलणं. तर व्हिडिओ आपण इकडे समाप्त करूया. श्री स्वामी समर्थ.